काय म्हणाला तुमचा विठ्ठल? विठ्ठल तो भोळा बिचारा, काही सांगितले की म्हणतो ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पेमेंट मिस्टर राज्याध्यक्ष, पगार नोकऱ्यांना दिला जातो, आपल्या माणसांना नाही. आपल्यावर एखाद्या व्यक्तीने प्रेम केलं, निस्वार्थी माया लावली, लळा लावला, तर या सगळ्याचं मोल ठरवण्याचं काय परिमाण आहे? आपण मूल दत्तक घेण्याचा विषय जेव्हा आईसमोर मांडला होता तेव्हा आईने तो डिस्कार्ड केला. आम्हालाही खरं तर ते चाललं असतं. मिताली, आणि आता जे काही आम्ही सांगणार आहोत ते सुद्धा काहीसं असंच आहे. त्यामुळे आई कितपत त्याला सपोर्ट करतील आय डाऊट. मी बोलले ना, तू बोल, जे काही असेल ते सांगा लवकर. आणि आता इथे बसल्या बसल्या आपल्याला डिसिजन कुठे घ्यायचा आहे? तू फक्त पर्याय सांगणार आहेस, आपण विचार करून त्यावर, पण आपण विचार करूनच त्यावर निर्णय घेणार आहोत, हो ना? येस, बट ॲज अमय सेड, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आईंना पटवून द्याव्या लागतील. एक्झॅक्टली. आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणे तुझी आहे. हो, पण मला नाही वाटत आई काही कडक स्टँड घेईल म्हणून. कारण तिने ऑलरेडी मला सांगितलंय की जे काही करशील ते विचार करून कर, मी काहीही बोलणार नाही म्हणून. तरीही म्हणे जेव्हा प्रत्यक्ष तू आईशी या विषयावरती बोलायला जाशील ना, तेव्हा तिच्या डोक्यांमध्ये खूप शंका घोळत असते. त्यामुळे कदाचित आई विरोध करू शकते, हे गृहीत धरूनच आपल्याला पुढच्या काही गोष्टी कराव्या लागतील. मिताली, हे बघ, आपल्याला ज्या काही टेस्ट करायच्या होत्या त्या सगळ्या आपण केल्यात. सगळ्या शक्यता मी स्वतः पडताळून बघितल्यात अनेकदा. पण एक गोष्ट आपल्याला एक्सेप्ट करावीच लागेल. मिताली, आता हे 1000% कन्फर्म झालंय, तुला स्वतःला मूल होऊ शकत नाही. मिताली, तुझं गर्भाशय साथ देणार नाहीये हे आता स्पष्ट झालंय.
नो नो मिताली, यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग अँड यू आर. मिताली, अगं इतके दिवस सगळं धीराने सहन केलंस, सहन करतेयस. सगळ्या गोष्टींना तोंड देतेस. प्लीज शांत हो, स्वतःला सावर. मिताली, तुझं गर्भाशय साथ देणार नाहीये. हे जरी खरं असलं तरी अगं काहीच होऊ शकणार नाही असं नाहीये. मिताली, तू स्वतः मुलाला जन्म नाही देऊ शकलीस तरी तू तुझ्या मुलाची आई होऊ शकतेस. खरं तर मला आश्चर्य वाटतंय की हा पर्याय तुम्हाला यापूर्वी कोणीच कसा सुचवला नाही. वेदिका, येस, आपण तुम्हा दोघांच्या बीजासाठी दुसऱ्या एखाद्या बाईची मदत घेऊ. तुला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात येतंय. यू मीन सेरोगेसी. आपण सेरोगेट मदर शोधायची. रामण्णा, तुला किती वेळा सांगितलंय मला नकोय जेवण. होऊ दे थंड, मला नकोय. नको सांगितलं ना, नको रे बाबा. मन्या, मिताली, अरे हे ऐकून इतकं धक्का बसण्याचं काहीच कारण नाहीये. कमॉन यार, आपण आजच्या काळातले आहोत. आता आता असतात ना काही गोष्टी अवघड, कठीण, पण मग आपण त्या सोडवू शकतो ना. हो, पण आम्ही मनोहर, बरंच काही ठरवलंय आम्ही. इन दिस केस तुमच्या होकाराची म्हणण्यापेक्षा आईंच्या होकाराची जास्त गरज आहे. खरं तर विज्ञान एवढं पुढे गेलंय, प्रगत झालंय. अनेक ठिकाणी आपण याबद्दल, सरोगसी बद्दल वाचतो, बघतो, पण आपलं सामान्य मन ते आय थिंक ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. तुम्ही म्हणताय तसं ते लास्ट ऑप्शन आहे. ऍक्च्युली मागे एकदा या सगळ्या प्रकाराने मी एवढी फ्रस्ट्रेट झाले होते. रागाच्या भरात मी, मनोहर, तुला सांगणार होते की तू मला सोडून दे, दुसरं लग्न कर. काय? हो, आला होता असा विचार माझ्या मनात. काही काय बोलतेस मी? तू वेड लागले का तुला? आणि हा आत्ताचा विषयच नाहीये. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाही. ओके मिताली, रिलॅक्स. ओके, सगळं व्यवस्थित होईल. हा, सो रिलॅक्स्ड. हे बघ मिताली, रिया गेल्यानंतर आता कुठे तू सावरू लागलीयस, नव्या प्रोजेक्ट्स मध्ये लक्ष घालू लागलीयस. हे बघ, हा मूड असाच कायम ठेवायचा असेल ना तर तुला आत्ता
ह्या काळातच काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुझ्या लक्षात येत आहे का? हे बघ मिताली, तू आत्ता डिसिजन घेतलेस ना तर मग पुढे काही त्रासच होणार नाही. पण मी काय म्हणतोय आम्या, तो दत्तक घेण्याचा ऑप्शनही चांगला होता की नाही? हो, अरे पण त्या केसमध्ये रक्त दुसऱ्याचं असणार असं आईचं म्हणणं होतं की नाही. इथे तसलं काहीच नाहीये. आणि हे काही मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाहीये. एक गोष्ट लक्षात घे मिताली, सेरोगसीमध्ये जन्माला येणारं मूल हे आपल्याच रक्ताचं असतं. आपण फक्त एक माध्यम वापरतो. कांट हेल्प. अमेय, मला काय वाटतं, मनोहर जेव्हा आईंशी बोलायला जाईल ना तेव्हा तू त्याच्यासोबत असावंस. म्हणजे बघ तू. नाही, मला नाही वाटत तसं. हे बघ, या सगळ्या प्रकारासाठी आईची परवानगी मिळवणं ही सगळी जबाबदारी मान्या तुझी आहे. आणि वेदिका, हे सगळं त्यानं तिच्याशी बोलत असताना मी तिथे असणं योग्य नाहीये. म्हणजे मुलगा म्हणून त्याने आईशी बोलत असताना फक्त त्या दोघांमध्येच हा संवाद व्हावा हे अधिक महत्वाचं आहे असं मला वाटतं. मिताली, मला काय वाटतं, सगळं काही ठीक होईल, अगदी व्यवस्थित होईल. तुम्ही काय तो निर्णय घ्या, मी आहेच ना. हं? नाही म्हणजे मी आहे, अमेय आहे, काळजी करू नकोस. मग बाकीचं सगळं. हा, आणि हा पर्याय निवडायचं जर ठरलं तर आपण सविस्तर चर्चा करूच ना. काय अमेय? एक्झॅक्टली. म्हणजे मुळात आधी आपण हा निर्णय स्वीकारायचा आहे की नाही हा महत्वाचा भाग आहे त्यातला. ठीक आहे? सो डोंट वरी, गो अहेड. आणि आम्ही आहोतच तुमच्या बरोबर ऍज युज्युअल. सो निघू आम्ही? अरे नाही, निघू काय, जेवण करूया ना एकत्र. मनोहर, अरे खरंच नको, पुन्हा कधीतरी येऊ. आणि आता या क्षणी तुम्हा दोघांना एकमेकांची जास्त गरज आहे. येतो. निघतो. मितू, मितू. मितू. सॉरी, कॉफी करते मी तुमच्यासाठी. अगं नको, खरंच नको. कारण ऑलरेडी खरंच खूप उशीर झालाय. आता निघतो आम्ही. आणि माने, डोंट वरी यार, फक्त हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे, एवढं लक्षात ठेव. चल निघतो. बाय. येतो आम्ही. टेक केअर.
तुला स्वतःला मूल होऊ शकत नाही. मिताली, तुझं गर्भाशय साथ देणार नाहीये. तू स्वतः मुलाला जन्म नाही देऊ शकलीस तरी तू तुझ्या मुलाची आई होऊ शकतेस. आपण तुम्हा दोघांच्या बीजासाठी दुसऱ्या एखाद्या बाईची मदत घेऊ. सेरोगेसी. आपण सेरोगेट मदर शोधायची. इन दिस केस तुमच्या होकाराची म्हणण्यापेक्षा आईच्या होकाराची जास्त गरज आहे. हे बघ, या सगळ्या प्रकारासाठी आईची परवानगी मिळवणं ही सगळी जबाबदारी मान्य तुझी आहे. फक्त हा सगळ्यात शेवटचा पर्याय आहे, एवढं लक्षात ठेव. मितू, ए मितू, काय झालं? काय नाही. ऍक्च्युली वेदिकाने जे काही सांगितलं होतं ना त्याचा विचार करत होते. तुला एक सांगू मितू, तू आता त्याच्यावर काहीही विचार करू नकोस. तू आता तुझ्या प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट कर. हे दिल्ली वगैरे तुझी कामं आटपून घे, मग नंतर निवांत बोलू त्याच्यावर. ओके? एक सांगू मनोहर, काय? वेदिकाने सांगितलेलं ऑप्शन माझ्याही मनात आलं होतं खूप आधी. काय? खरंच मी ठरवलं होतं तुला सांगायचं, पण मग नेहमीप्रमाणे आईंचा विचार आला, पप्पांचा विचार आला. त्या काय बोलतील, कारण आपलं आयुष्य फक्त आपलं नाहीये ना, आपल्या भोवतीच्या माणसांचं पण आहे, स्पेशली आईंचं. त्यांना वाईट वाटलं असतं किंवा कदाचित राग आला असता, पटलं नसतं. म्हणून मग मनातला विचार मनातच राहिला, बोललेच नाही तुझ्यापाशी. मी चांगल्या हेतूने काहीतरी सांगायला जायची आणि त्यातनं वेगळाच अर्थ निघायचा, म्हटलं नकोच. सी मितू, तुझ्या माझ्याकडून या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण हा विषयच असा आहे की झटकन ठरवलं आणि मोकळे झालो असं नाही करता येत ना. आतापर्यंत आपण फक्त हे ऐकत होतो. आपल्या समोर हा पर्याय उभा राहील असं नव्हतं वाटलं कधी. बट यू डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. हो, असंच म्हणत राहायचं आपण. तू मला समजावत राहायचंस आणि मी तुला समजावत राहायचं. होईल सगळं व्यवस्थित. कदाचित एवढंच आहे आता आपल्या हातात. आता या क्षणी आपण दुसरं काय करू शकतो? शांतपणे झोपू शकतो, कारण खूप उशीर झालाय, कारण लवकर उठायचंय. पाणी आणशील?
काही काळजी करू नका. आपला विठ्ठल आहे ना, सगळं काही ठीक करेल बघ. होईल तो भोग भोगेन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासावे हे इच्छित असे दान, अंतरीचे ध्यान मुखी नाम. रामेणाभिहता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्.